हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी रगडा पॅटीसची रेसिपी घेऊन आलेली आहे। ही रगडा पॅटीसची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा तुम्ही नेहमी याच पद्धतीने रगडा पॅटीस बनवणार आणि झटपट असा रगडा पॅटीस बनणार आहे आपला। तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर बघूया सगळ्यांना आवडणारी ही डिश म्हणजेच रगडा पॅटीस कसा बनवायचा। इथे आपल्याला पॅटीस बनवण्यासाठी आलू लागणार आहे। आलू मी इथे एका आलूचे 2 काप असे करून घेतलेले आहे आणि इथे मी आलू शिजवून घेणार आहे। आलू हे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। अशा पद्धतीने लवकर शिजण्यासाठी मी अशा आलूची काप करून घेतले आणि आलू कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। नेहमीप्रमाणे जे आपण भाजीला वगैरे आलू शिजवून घेतो त्यापेक्षा 1 शिट्टी कमी येऊ द्यायची आहे। आणि इथे मी वाटाणे घेतलेले आहे। वाटाणे सुद्धा मी हे सकाळी 8 तास भिजवून ठेवलेले होते। 8 तास मी हे भिजवून घेतलेले आहे आणि हे चांगले भिजलेले आहे। आता हे परत मी शिजवून घेत आहे। हळद आणि मीठ टाकून मी हे शिजवून घेणार आहे। या वाटाण्यांना सुद्धा 3 ते 4 शिट्ट्या आरामात येऊ द्यायच्या आहे। इथे बघा मी आलू शिजवून घेतलेला आहे आणि आलू शिजवून त्याला स्मॅश करून घेतलेला आहे, खिसून घेतलेला आहे व्यवस्थित। आणि मी इथे 10 मिनिट आधीपासून पोहे स्वच्छ धुवून घेतलेले होते, ते सुद्धा इथं भिजलेले आहे। ते मी यामध्ये असे कुचकरून टाकणार आहे। हे आपण पॅटीसची तयारी करत आहे। इथे आपल्याला पॅटीस बनवायचं आहे। त्यासाठी आलू मॅश करून घेतलेला आहे आणि त्यात व्यवस्थित ही पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेले होते ते मी कुचकरून टाकत आहे। आणि यात काही मसाले टाकून घेणार आहे। 1 चमचा धने पावडर टाकून घेणार आहे, पाव चमचा हळद, जिरे पावडर टाकणार आहे। इथे मी जिरे मी भाजून त्याची पावडर बनवून घेतलेली आहे। इथे मी 1 चमचा जिरे पावडर टाकलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। आणि इथे चाट मसाला मी वापरत आहे। चाट मसाल्यामुळे चटपटीत चव येईल। चटपटीत चव येण्यासाठी मी चाट मसाला वापरत आहे। पाव चमचा मी चाट मसाला टाकलेला आहे आणि थोडासा असा गरम मसाला टाकत आहे। गरम मसाल्याचं प्रमाण जास्त घ्यायचे नाही आहे, अगदी थोडा पाऊण चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे। आणि हे मिश्रण आणि इथे मी लसूण पेस्टसुद्धा वापरत आहे। पॅटीस बनवण्यासाठी मी लसूण पेस्टसुद्धा टाकत आहे। 1 चमचा मी लसूण पेस्ट घेतलेली आहे। हा लसूण मी ठेचून घेतलेला आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित चुरून घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याप्रमाणे हे मिश्रण मळून घ्यायचे आहे आपल्याला। पोहे आणि आलू आणि बाकी मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। इथे बघा ते छोटं पॉट होतं माझं, त्यामुळे त्यात व्यवस्थित मिक्स होत नव्हतं, त्यासाठी मी मोठ्या भांड्यात हे काढून घेत आहे। आणि ज्याप्रमाणे आपण पोळ्यांसाठी कणिक मळून घेतो, कणकेचा गोळा बनवून घेतो, त्याचप्रमाणे याचा पण मला व्यवस्थित बारीक चुरून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने थोडा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। व्यवस्थित हाताने दाबून दाबून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। बघा कणिक मळतो त्याप्रमाणे इथे मी तो गोळा बनवून घेतलेला आहे। घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। आता आपण याची पॅटीस बनवून घेणार आहे। बघाला हाताला थोडं तेल लावून याची पॅटीस बनवून घेणार आहे। अशा प्रकारे मी इथे पॅटीस बनवून घेत आहे। इथे आपले पॅटीस बनवून तयार आहे। आता आपण हे पॅटीस
तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। तुम्ही डीप फ्राय केले तरी चालेल, पण मी इथे डीप फ्राय नाही करत आहे। मी फक्त तव्यावर हे पॅटीस फ्राय करून घेत आहे, शेकून घेत आहे तेलामध्ये। बघा, इथे आपले पॅटीसची एक बाजू होत आलेली आहे। आता आपण ती पॅटीस पलटून घेणार आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकून घेणार आहे। मस्त असे बघा, रंग खूप छान आलेला आहे आणि खमंग असा वास येत आहे। खूप छान मस्तच असे आपले पॅटीस बनवून तयार आहे। मस्त असे खमंग वास येत आहे पॅटीसचा। दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला हे शेकून घ्यायचे आहे, व्यवस्थित खमंग असे शेकून घ्यायचे आहे। बघा, इथे आपले पॅटीस फ्राय करून तयार आहे। आता आपण साईडला रगडा बनवायची तयारी करूया। आता आपल्याला रगडा बनवायचा आहे। रगड्यासाठी आपण मटर शिजवून घेतलेले आहे, म्हणजेच वाटाणा शिजवून घेतलेला आहे। वाटाणा मी आधी भिजत घातला होता, सकाळी भिजत घालायचा आहे आणि संध्याकाळी रगडा बनवायचा आहे। तर मी आधी तो भिजवून घेतला होता, नंतर त्याला शिजवला आहे। शिजवून आपला रेडी आहे रगड्यासाठी वाटाणा। आता मी इथे तेल गरम करून घेतले आहे आणि त्यात लसूण आणि आलं पेस्ट टाकलं आहे। लसूण आलं पेस्ट आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलरचं होऊ द्यायचं आहे तोपर्यंत। आणि हे सर्व प्रोसेस आपल्या मीडियम फ्लेमवर करायची आहे। आलं लसूण पेस्ट आपली व्यवस्थित झाल्यानंतर त्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदासुद्धा व्यवस्थित होऊ द्यायचा आहे आपल्याला। कांदा असा ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला तेलात भाजून घ्यायचा आहे। बघा, ऑलमोस्ट आपला कांदा भाजून तयार आहे। यात आपण लाल टोमॅटो टाकणार आहे। इथे मी एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेले होते। आता यात काही मी मसाले ॲड करणार आहे। इथे मी चवीनुसार लाल तिखट टाकणार आहे। 1 चमचा लाल तिखट टाकले आहे, पाऊण चमचा हळद टाकत आहे, 1 चमचा धने पावडर टाकत आहे आणि गरम मसाला इथे मी एव्हरेस्टचा किचन किंग मसाला वापरत आहे। 1 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हा रगडा आपल्याला 1 वाटी वाटाण्यासाठी बनवायचा आहे। 1 वाटी वाटाणा मी भिजत घातला होता। कांदा आणि टोमॅटोचे प्रमाण तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता, पण माझा 1 वाटी वाटाणा होता त्यामुळे मी एकच कांदा आणि टोमॅटो घेतला आहे। आता इथे थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे। मस्त अशी खमंग फोडणी आपल्याला होऊ द्यायची आहे। 5 मिनिट ही फोडणी अशीच होऊ द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे शिजलेला वाटाणा टाकायचा आहे। बघा, मस्त शिजून रेडी आहे वाटाणा, त्याचा पण खमंग वास येत आहे। फोडणी अशी कडक होऊ द्यायची आहे आपल्याला, त्यामध्ये मग वाटाणा सोडायचा आहे। बघा, मस्तच असं रगडा खूप छान दिसत आहे आणि वास पण खूप खमंग येत आहे। ऑलमोस्ट आपला रगडा बनवून तयार आहे। मस्त असा खूप छान दिसत आहे आणि वास पण, सुगंध पण खूप छान येत आहे। बघा, आपल्याला हवं तसं जर लगेचच खायचं असेल, सर्व करायचं असेल तर एवढं पाणी ठीक आहे, नाही तर थोड्या वेळाने हा जसं रगडा शिजत जातो, रगड्याला उकळी येत जाते आणि काही वेळानंतर रगडा घट्ट होते,
त्यामुळे इथं पाणी तुम्ही ॲड करू शकता. इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे मी. इथे आणखी तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी ॲड करून घेऊ शकता. आपला रगडा बनवून तयार आहे. आता आपण डिश सर्व करायला घेणार आहे. इथे मी 3 पॅटेस घेतलेले आहे. त्यावर मस्त असा रगडा घालून घ्यायचा आहे. मस्त वाव, गरम गरम असा खमंग असा वास येत आहे. इथे छान असा रगडा टाकून घ्यायचा आहे. रगडा खूप सारा वापरायचा आहे. त्यावर मस्त असा बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि बारीक शेव, थोड्या प्रमाणात बारीक शेव, कोथिंबीर टाकून हे आपले रगडा पॅटीसची डिश तयार आहे. यावर आपण थोडी चिंचेची चटणी टाकून घेणार आहे. इथे मी घरी बनवलेली हे चिंचेचं कोळ, चिंचेची चटणी आहे. मस्त अशी घट्टसर चिंचेची चटणी टाकून घेणार आहे आणि आपली डिश तयार आहे, रगडा पॅटीस. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझी रेसिपी कशी वाटली? माझी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. खमंग असा रगडा पॅटीस तुम्ही नक्की बनवून बघा. मस्त अशी रगडा पॅटीसची डिश आपली बनवून तयार आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.